नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशक्यप्राय वाटणाऱ्या ऐतिहासिक थराराची गोष्ट उलगडणार आहोत. नुसती शौर्यकथा नाही आहे ही, तर हे एक असं भन्नाट आणि स्पेशल फोर्सेस कमांडो ऑपरेशन होतं ज्याने इतिहास बदलला. होय, आपण बोलतोय 1663च्या सुप्रसिद्ध लाल महाल ऑपरेशनबद्दल. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. विचार करा, तब्बल 350 वर्षांपूर्वी जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक कसा झाला असेल. म्हणजे आजच्या काळातील हे आधुनिक मिलिटरी टॅक्टिक्स 17व्या शतकात वापरले गेले होते हे ऐकूनच अंगावर काटा येतो ना. हे सगळं कसं घडलं, त्याचं हे अत्यंत अचूक प्लॅनिंग कसं होतं ते आता आपण पाहूया. कसं आहे ना, 1663च्या पुण्याची परिस्थिती एकदा डोळ्यांसमोर आणा. एका बाजूला होती ती तब्बल 1,00,000 सैनिकांची अवाढ्य मुघल फौज आणि त्यांच्या विरोधात फक्त काही हजार मराठा मावळे. पुण्याचा हा वेढा 3 वर्षे असाच पडलेला होता. एवढ्या मोठ्या फौजेसमोर मैदानी युद्ध करून हा वेढा फोडणं पूर्णपणे अशक्य होतं. हे म्हणजे थेट आत्महत्येलाच आमंत्रण होतं. आणि म्हणूनच एक अत्यंत धाडसी आणि धक्कादायक टार्गेट निवडलं गेलं. ते म्हणजे लाल महाल. मुघल सुभेदार शाहिस्तेखान चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या वास्तूत लाल महालातच तळ ठोकून बसला होता. हे फक्त युद्ध नव्हतं, हा एक मोठा अपमान होता. शत्रू थेट घरात शिरून बसला होता आणि स्वराज्याची कोंडी करत होता. यावर उपाय म्हणून महाराजांनी जो मार्ग निवडला तो त्या काळाच्या खूपच पुढचा होता. तो होता एक सर्जिकल स्ट्राईक. सोप्या भाषेत सांगायचं तर शत्रूच्या छावणीत शिरून विशिष्ट लक्ष्यावर असा अचूक हल्ला करायचा की ज्यामुळे मोठ्या युद्धाचा भडका न उडता थेट मुख्य शत्रूच खतम होईल. एकदम थंड डोक्याने आखलेला हा प्लॅन होता. थेट खानाला संपवायचं आणि मुघल सैन्याचं मनोधैर्य कायमचं मोडून काढायचं. पण लाल महालात शिरणं काही सोपी गोष्ट नव्हती. मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं ते. यासाठी महिनाभर अत्यंत गुप्तपणे रेखी गेली. गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आणि त्यांच्या माणसांनी पुण्याचा कानाकोपरा पालथा घातला. पहारेचारी कधी बदलतात, स्वयंपाकघर नक्की कुठे आहे, खान कोणत्या खोलीत झोपतो, या सगळ्याची बित्तबातमी काढली आणि त्यातच एक मोठा ब्रेकथ्रू मिळाला. महालाच्या मागची स्वयंपाकघराची एक भिंत कच्ची असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता या प्लॅनिंगमधला सर्वात भारी भाग कोणता असेल तर ती म्हणजे वेळेची निवड. हेर खात्याने अचूक टायमिंग साधलं. रमजानचा महिना सुरू असल्याने मुघल सैनिक रात्री थोडे सुस्तावलेले असणार. शिवाय एप्रिल महिना म्हणजे लग्नसराई, रात्री अपरात्री वरातींचा गोंधळ, वाद्य, त्यामुळे मुघलांना या आवाजाची सवय झाली होती. या सगळ्याचा वापर एका एन्व्हायरमेंटल कव्हरसारखा केला गेला. गणिमाच्या सवयीस त्यांच्यावर उलटवल्या गेल्या. आता या मिशनसाठी काही हजारांची फौज नको होती. गरज होती ती फक्त मोजक्या पण अत्यंत निष्णात अशा स्पेशल ऑप्स युनिटची. त्यामुळे निवड झाली ती फक्त 400 ते 500 जिगरबाज मावळ्यांची. हे नुसतेच सैनिक नव्हते, तर पुण्याची खडानखडा माहिती असणारे आणि वेषांतर करण्यात पटाईत असलेले स्वराज्याचे एलिट कमांडोज होते. 5 एप्रिलची ती थरारक रात्र. हे पूर्ण मिशन सेकंदाच्या गणितावर अवलंबून होतं. संध्याकाळी पुण्याच्या वेशीवर पोहोचायचं, मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि सर्वात महत्त्वाचं, पहाट होण्याआधी सुरक्षितपणे सिंहगडावर परत पोचायचं. वेळेत थोडी जरी गडबड झाली असती तरी सर्वनाश अटळ होता. हा ताण प्रचंड होता. प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. मराठा सैनिक लग्नाच्या वऱ्हाड्यांचं सोंग घेऊन पुण्याच्या वेशीवर आले. साहजिकच मुघल पहारेकऱ्यांनी त्यांना अडवलं आणि विचारपूस केली. पण कोणतीही गडबड न दाखवता अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी सांगितलं, आम्ही लग्नाचे वऱ्हाडी आहोत. ही हिंमत बघा. आत्मविश्वास इतका सॉलिड होता की मुघलांनी स्वतःचे दरवाजे उघडून त्यांना आत सोडलं. शहरात शिरल्यावर स्वतः महाराजांनी एका गटाचं नेतृत्व हाती घेतलं. आता नियम एकदम कडक होते. पूर्णपणे शांतता, चुकूनही आवाज होता कामा नये. कोणालाही जिवंत सोडायचं नाही, पण जननाखान्यातून जाताना कोणत्याही स्त्रीला जराही धक्का लागता कामा नये. स्वराज्याचे संस्कार या मृत्यूच्या छायेतही पाळले गेले. अतिशय शांतपणे ती स्वयंपाकघराची कच्ची भिंत फोडली गेली आणि मराठा सैनिक लाल महालात शिरले. पण भिंत फोडताना थोडासा आवाज झालाच आणि काही मुघल सेवक जागे झाले. ती भयानक शांतता भंग पावली. दुश्मन अशा किंकाळ्या महालात घुमू लागल्या. एकच पळापळ सुरू झाली. महालाच्या त्या अरुंद बोळांमध्ये मराठ्यांच्या तलवारी सपासप फिरू लागल्या. कुणाला काही समजायच्या आतच मृत्यूचं तांडव सुरू झालं होतं.
महाराज वाऱ्याच्या वेगाने थेट खानाच्या खोलीत घुसले. समोर साक्षात मृत्यू उभा असलेला पाहून शाहिस्ते खानाची गंभीरी उडाली. जीव वाचवण्यासाठी तो खिडकीकडे पळाला. त्याने खिडकीतून उडी मारली आणि त्याच सेकंदाला महाराजांच्या तलवारीचा एक सणसणीत वार त्याच्यावर पडला. खानाचा जीव तर वाचला, पण त्याची नेमकी 3 बोटं कायमची छाटली गेली. मुघल सत्तेच्या अहंकारावरचा हा एक कायमचा घाव होता. आता इथे एक मास्टर स्ट्रोक बघा. आतमध्ये हा थरार सुरू असताना बाहेर थांबलेल्या दुसऱ्या मराठा तुकडीने मुद्दाम लग्नाचे ढोल आणि चौघडे जोरात वाजवायला सुरुवात केली. हा होता एक परफेक्ट डिकॉय. या आवाजामुळे बाहेरच्या मुघल सैनिकांचा पार गोंधळ उडाला. त्यांना कळेना की हा नक्की लग्नाचा उत्सव सुरू आहे की कोणी हल्ला केलाय. काम फत्ते झालं होतं, पण आता तिथून जिवंत बाहेर पडणं म्हणजेच एक्सफिल्ट्रेशन सगळ्यात अवघड होतं. 1 लाखाची खवळलेली फौज आता जागी झाली होती. त्यांच्या नाकावर टिचून कसं निसटायचं? इथे वापरला गेला गणिमी काव्याचा एक अत्यंत अफलातून नमुना. महाराजांनी कात्रज घाटाची एक खास रणनीती आधीच तयार ठेवली होती. ही युक्ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. मराठ्यांनी काय केलं? त्यांनी बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या आणि त्यांना चक्क विरुद्ध दिशेने म्हणजे कात्रजच्या डोंगराकडे हाकलून दिलं. मुघलांना वाटलं की मराठे तिकडे पळतायत. ते रात्रभर त्या पेटत्या बैलांचा पाठलाग करत राहिले आणि इकडे महाराज आणि त्यांचे मावळे अंधाराचा फायदा घेत गुपचूप सिंहगडाच्या पायथ्याशी सुखरूप पोचले होते. जेव्हा उजाडलं तेव्हा मुघलांना आपल्या फजितीची खरी व्याप्ती समजली. एका रात्रीत तो पुण्याचा वेढा अक्षरशः हवेत विरघळला होता. शाहिस्ते खानाची प्रचंड नाचक्की झाली. जो स्वतःच्या महालात सुरक्षित नाही, तो दख्खन काय जिंकणार? या नामुष्कीमुळे औरंगजेब इतका संतापला की त्याने शिक्षेदाखल थेट खानाची रवानगी बंगालला करून टाकली. या सगळ्या विश्लेषणाचं सार काय? तर 1663चं हे ऑपरेशन म्हणजे आजच्या काळातल्या लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टचं एक जिवंत उदाहरण आहे. गुप्तता, अनपेक्षित हल्ला आणि अचूक रणनीती वापरून एवढ्या मोठ्या फौजेला कसं नामोहरम करता येतं हे इथे सिद्ध झालं. युद्ध फक्त सैन्याच्या संख्येवर जिंकता येत नाही, तर त्याला बुद्धी आणि प्लॅनिंगची जोड लागते. सभासद बकरीमध्ये या घटनेचं वर्णन अतिशय चपखल केलंय, वाघाने शिकार केल्याप्रमाणे. खरंच हा नुसता हल्ला नव्हता, तर याने मुघल साम्राज्याच्या थेट हृदयात धडकी भरवली होती. एका अचूक वारामुळे एवढ्या मोठ्या आणि बलाढ्य शत्रूच्या गोटात कशी दहशत निर्माण होऊ शकते हे यावरून स्पष्ट होतं. या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम खूप दूरगामी होता. याने सिद्ध केलं की मुघल काही अजेय नाहीत. शत्रूंच्या गोटात अशी दहशत बसली की ते स्वतःच्या छावणीत रात्री डोळ्यात तेल घालून पहारे देऊ लागले. याच यशस्वी प्लॅनिंगमधून पुढे सुरतेची मोहीम आणि तानाजी मालुसरेंनी जिंकलेल्या सिंहगडासारख्या वेगवान ऑपरेशन्सना प्रेरणा मिळाली. आजच्या कमांडो ऑपरेशन्सची मुळं याच गणिमी काव्यात आहेत. तर या विश्लेषणाच्या शेवटी एक मोठा विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. जर केवळ अचूक नियोजन आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर 350 वर्षांपूर्वी 1 लाखाच्या फौजेला धूळ चारता येते, तर आजच्या जगात याच स्ट्रॅटेजिक थिंकिंगच्या जोरावर आपण कोणती अशक्यप्राय आव्हाने पार करू शकतो? विचार नक्की करा. इतिहास फक्त जुन्या कथा सांगत नाही, तो आपल्याला भविष्यासाठी तयार करतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासोबत.